इन समिट 2025 नागपुरात साजरे होत आहे आणि याच कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे जे आहे मुंदळा सर आपल्यासोबत आले आहे। गोसेवा आयोगाचे अध्यक्ष आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करूया। सर कसं पाहता इनचा कार्यक्रम आज आहे, तुम्हालाही तेवढाच आवडीचा आहे? खूप आवडीचा आहे आणि मी अध्यात्मात असल्यामुळं मी यूथच्या बद्दल खूप सेन्सिटिव्ह आहे आणि मी ज्या आत्ता माझ्या भाषणातही बोललो की यूथकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो खूप विचित्र होत चाललेला आहे आणि आपण म्हणतोय की यूथचं आपलं देश आहे, परंतु जे काही मीडियामध्ये दाखवलं जातं की रात्री दारू पिऊन यांनी गाडी ठोकली, ड्रग्ज घेत आहेत, पब चालू आहेत, अरे पण ते पर्सेंटेज किती आहेत? असे इनसारखे कार्यक्रम किती चाललेत त्याला पण दाखवलं पाहिजे। आणि मला सकाळचं ह्याच्यासाठीच कौतुक वाटतं, इनचं ह्याच्यासाठीच कौतुक वाटतं की ते सातत्याने मागच्या 10 वर्षापासून यूथसाठी कार्यक्रम घेत आहेत। छोटं मोठं नाही आहे, 20 लाख यूथला त्यांनी आत्ता जोडलं आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि 5000पेक्षा जास्त कार्यक्रम हे महाराष्ट्रभरमध्ये घेतलेले आहेत। मला खूप आवडतं हे दोन्ही उपक्रम यांचे, म्हणजे लीडरशिप डेव्हलपमेंट असेल आणि यूथ मीट असेल, खूप मस्त कार्यक्रम आहे। आणि मी तर म्हणजे त्यांनी बोलवलं म्हणून नाही तर मी बिनबुलाय मेहमानसुद्धा येऊ शकतो। ज्या पद्धतीने सर एक छोटंसं रोपटं अभिजित सरांनी लावलं होतं ते वटवृक्ष होतं, 20 लाख तरुण जोडले, तरुणच नाही तर त्यांच्या माध्यमातून अजून तरुण जुळते आहे आणि ह्या असंच सुरू आहे। सांगते मी खरं सांगू का तुम्हाला, म्हणजे मी कौतुक म्हणून नाही सांगत, अभिजित पवारजींना मी मागच्या 10 वर्षापासून बघतोय ज्या पद्धतीने त्यांचं स्विच ओव्हर होत चाललेलं आहे, अशी एक फील्ड त्यांनी सोडली नाही की जी ते करत नाही आणि ती खरंच समाजाची गरज त्यांनी आता ओळखलेली आहे। मीडिया हाऊस नाही तर आपण सगळे बघतो, आम्ही पण रोज बघतो, ते TRPसाठी एवढं निगेटिव्ह चाललेलं असतं, पण मी म्हणतो आहे की अभिजित सरांचं कौतुक ह्याच्यासाठी की ते समाजसेवेतसुद्धा आहेत। पार काश्मीरमध्ये त्यांनी एक शाळा बांधली, माझ्यासमोर अंधशाळा सांभाळत आहेत, पाण्यावर काम करत आहेत, गोमातेवर काम करत आहेत, पादुकांचं प्रदर्शन भरवत आहेत, म्हणजे अध्यात्मात पण काम करत आहेत, सगळ्या फील्डमध्ये आहेत। TV असेल, न्यूजपेपर असेल, ह्या तर आहेच मीडिया, पण ह्या बाकीच्या फील्डला जे टच करत आहेत आणि सगळ्यात मोठं सक्सेस म्हणजे हे यूथ, ह्याला दिशा देण्याचं जे काम करत आहेत, मार्वलस। इनच्या माध्यमातून नीतिमूल्य संस्कार ह्या सगळ्या गोष्टीची जडणघडण विद्यार्थ्यांमध्ये या सगळ्या माध्यमातून आम्ही म्हणजे सकाळ समूह घडवते आहे। कसं पाहता तुम्ही? तरुणाई एकीकडे आहारी चालली असं म्हटलं जाते व्यसनांच्या, तर दुसरीकडे युवकांना व्यासपीठे दिले जात आहे, संस्कारही टाकले। बिलकुल नाही, मी तेच सांगितलं ना की हे व्यासपीठाचीच खरं जास्त गरज आहे आणि याच्यासाठी एकत्र आले पाहिजे। हे बघा, प्रत्येक फील्डमध्ये यूथच काय, मोठी लोकंसुद्धा चांगले वाईट असतातच ना, असं काही नाही आहे, महिला पण चांगल्या वाईट असतात, पण यूथवर जे फोकस केलं गेलेलं आहे, मला वाटतं हे षडयंत्र असेल की त्यालाच तेच दाखवलं जातं की हे चुकीच्या मार्गाला चालले, त्याला नाही, पण हे दुसरी साईड बघा ना किती जबरदस्त आहे। आज यूथ आपला कुठं चाललं आहे, तुम्ही देशाच्या बाहेरचं पण तुम्ही काढा, तिथेसुद्धा आपल्या यूथला काय जॉब मिळत आहेत, काय ते लीड करत आहेत, चांगल्या कंपनीचे CEO भारताचा बघितल्यावर किती आनंद होतो। हे सगळं यूथसाठी चाललेलं आहे आणि मला वाटतं भविष्य ही यूथच आहे। आणि तुम्हाला आठवत असेल, म्हणजे विवेकानंदजींना पण सांगितलं होतं की मला 100 यूथ द्या, मी करतो, आणि मोदीजींनी सांगितलं आहे की मला 1 लाख यूथ पाहिजे जे राजकारणात येतील, तर याचं संकेत आहे चांगल्या गोष्टी पण घडतील। नक्कीच यूथ समिट आपण पाहतो आहे कशा पद्धतीने होतं आहे आणि युवकांना एक नवीन व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम जे आहे ते या समिटच्या माध्यमातून करत आहे। शिवाय युवकांना व्यासपीठांसोबत संस्कारही या सगळ्या माध्यमातून दिले जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसा, पराग डोबळे, साम TV न्यूज, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।